ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालून अवैध दारू विकणाऱ्याची केली मजल. दहशतीने घाबरलेल्या गावकऱ्यांनी केली घोटी पोलीस ठाण्यात तक्रार. मोटारसायकलवरून अवैध दारूची वाहतूक करताना अपघात झाल्याने झालेल्या दारूच्या नुकसानीत मनात राग धरून अवैध दारू विक्रेत्याने आपले साथीदारांच्या टोळक्यांच्या सहाय्याने खोडाळा येथे गंभीर जखमी असलेल्या गावातील एका युवकाला जबर मारहाण करून तरीही अवैध दारू विकणाऱ्याचा राग शांत न झाल्याने मनात राग धरून त्याने चक्क संपूर्ण गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गाडीखाली गावातील एकतरी माणूस मी मारून टाकीन अशी धमकी देत तो होता. या गोष्टीमध्ये ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंगावर गाडी घालून लोकांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला, अवैध दारू विकणाऱ्याला कायद्याचा अजिबात धाक आहे की नाही दिसून येत नाही. घोटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी ही घटना. या घटनेत श्याम सोमनाथ बोढारे राहणार हुंब्याची मेट, तालुका त्र्यंबक, जिल्हा नाशिक हा युवक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर घोटीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3-4 दिवसापासून दहशत वाढतच चालली असल्याने अखेर 15-20 ग्रामस्थांनी घोटी पोलीस स्टेशन गाठून गारहाणे मांडले व एका ग्रामस्थाने सांगितले की नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून न्याय मिळावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली. स्टार न्यूज नाशिकसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी.